मंडळी हलका हलका पाऊस पडल्यामुळे स्ट्रॉबेरीची ग्रोथ झालेली आहे आणि भरपूर प्रमाणात माल स्ट्रॉबेरीला पडलेला आहे। आता मुंबईला माल पाठवायचा तर दलाल म्हणतायत की मुंबईला माल पाठवू नका का तर मालाचं पाणी होतंय। आता एवढा चांगला माल टाकून देण्यापेक्षा पाचगणीमध्ये एक ताई आहेत ज्या व्यापारी आहेत, तर त्या म्हणाल्यात की आम्हाला द्या 70 रुपये किलो ना, आम्ही विकतो। मग आता साहेबांची गाडी तयार आहे, ते सुद्धा कामानिमित्त बाहेर जात आहेत, तर मला म्हणाले की तुला सोडतो बाजारापर्यंत। आणि संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पाऊस झाला आहे, पण तो पाऊस आमच्याकडे देखील पडलेला आहे। तर मंडळी आपण पाचगणीला आलेलो आहोत आणि जो आपला स्ट्रॉबेरीचा माल आहे जवळजवळ तो 11 किलो भरला आणि तो 11 किलो माल आपण ह्या ताईंना दिलेला आहे। आणि त्यांना विचारलं ताई स्ट्रॉबेरी कशी आहे? एक नंबर मंडळी आपला स्ट्रॉबेरीचा माल एक नंबर आहे। कसं आहे हा माल कुठेतरी आता कचऱ्यात टाकण्यापेक्षा होण्यापेक्षा भले कमी रेट नका होईना पण आपण खपवतो। तर कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा।